सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 2 दिवसापूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी याच विभागातील मंगसुळी रोडवरील लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी केली आहे. अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री 2च्या पुढे ही चोरी केली असून घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लक्ष्मीवाडी येथील या लक्ष्मी मंदिरातील सोन्याची आभूषणे, चांदी व दानपेटी चोरी केली. दानपेटीमधील पैसे काढून काही अंतरावर ओढापात्रात ही दानपेटी फोडून फेकून दिल्याचे दिसून आले. अंदाजे 4 तोळे सोने व चांदी लंपास केली आहे. सीसीटीव्हीचे DVR चोरट्यांनी चोरून नेले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली असतानाच काही दाखल झाले असून चोरट्यांचा माग घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. नूतन पोलीस निरीक्षक मिरज येथे रुजू झाल्यानंतर सलग 2 चोरीचा एकाच भागात प्रकार घडून आला. पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. कवठे महांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट. पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरग येथे चोरी झाली असून जवळजवळ 2.5 ते 3 तोळे सोने आणि 2 किलो चांदीच्या आसपास तसेच दानपेटी देखील येथून चोरीस गेलेली आहे. तसंच सीसीटीव्हीचे फुटेज, सीसीटीव्हीचे डिवायर देखील चोरीस घेऊन गेलेले आहेत. तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भाविक भक्तांची दुःखद बातमी आहे. तर याच्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे. LCB पोलीस यंत्रणा, त्याच्यानंतर श्वान पथक, सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मीवाडी गावातील कुठेतरी काहीतरी सुगावा लागला असेल तर त्यांनी नागरिकांनी